ऐका ना. हो. एक शब्द बोला. एक शब्द बोला. बोललो ना एक शब्द. तर मित्रांनो हे होता आपल्या भाऊंचा एक शब्द. नमस्कार गाईज, तर वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. लय दिवसांनी ब्लॉग बनवतोय, 3-1 महिने झाले जवळपास. पण असं काही निमित्तच भेटलं नाही आणि वेळेच्या मर्यादेमुळं ब्लॉग बनवता येत नव्हते. पण आज आपण ब्लॉग बनवणार आहे आणि काहीतरी स्पेशल कारण राहतं म्हणूनच. आणि माझ्यासाठी माझे लोक स्पेशल आहे. तर आज आपल्या दुकानातले जे पोरं आहे त्या सर्व स्टाफला आपण मस्तपैकी डिनरला घेऊन जाणार आहे. लय दिवसापासून प्लॅनिंग चालू होती डिनरला जायची, पण योगच येत नव्हता. आणि आता मस्त आजचा दिवस ठरवलेला आहे मी. तर लय दिवसांनी चाललो आहे, म्हणजे 3 महिन्यांनी. मागच्या वेळेस आपण एक्सप्रेस इनला गेलो होतो डिनर करायला. आता 3 महिन्यांनी, मग त्याच्या मध्यंतरी बरेच जागे गेलो आहे, पण असं एकदम ग्रँड काहीतरी आता 3 महिन्यांनी पुन्हा एकदा चाललेलो आहे जबरदस्त जागे. तर आता कुठं चाललेलो आहे, काय चाललेलो आहे, तुम्ही गेस करा, तर कमेंटमध्ये टाका. आणि आपल्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका, कारण आपले असे बऱ्यापैकी डेली आपण व्हिडिओज टाकायचा प्रयत्न आता करणार आहे. तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा कसा वाटला तुम्हाला व्लॉग. काही चुका झाल्या असतील तर ॲक्सेप्ट करा. नवीन आहे तुमचा भाऊ यूट्यूबवरती, तर यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. आता मी चाललेलो आहे वर्कआउटला. ह्या ड्रेसवर नाही चाललो आहे डिनरला, आता वर्कआउटला चाललेलो आहे. त्याच्यानंतर रेडी होऊन आणि आपण मस्तपैकी भेटणार आहे. कुठं चाललो तुम्ही गेस करा, पण जागा एकदम खतरनाक आहे. पोरं म्हणजे डायरेक्ट 2-2 दिवसापासून उपाशी. मला तर असं वाटतंय का डिनरला जायला लेट होणार. त्याचं कारण असं आहे का जिमला जायला लेट झालेलं आहे, लेट निघालेलो आहे मी. पण ठीक आहे, लेट निघायचं कारण शेअर करतो का आमच्या सोसायटीत आहे ना एक एकदम क्यूट असा राजकुमार आहे. म्हणजे माझा अत्यंत जीवाभावाचा मित्र आहे राहुल, आमच्याच फ्लोअरवर राहतो. तर त्याचं एकदम मस्त क्यूट असं एक बेबी आहे, शिव नाव आहे त्याचं, 1-1.5 वर्षाचं असेल. तर आज पहिल्यांदा, म्हणजे मला तर माहिती आहे लहान पोरांचा माझ्यावर जीव आहे, पण आज ते मला सोडतच नव्हतं. म्हणजे दुसऱ्या कोणाकडे जात पण नव्हतं, माझ्या कड्यावर आलं आणि माझ्याचकडे थांबत होतं, ते सोडतच नव्हतं मला. तर लय आनंद झाला, मस्त. मी बी लय खुश झालो. तर लेट चालतंय, पण सुख लय भेटलं. आणि लहान पोरांची मजाच वेगळी राहते, त्यांच्या संग खेळणं म्हणजे वेगळीच एक आनंद आहे. तर मस्त वाटलं. आता चाललो आहे जिमला. आता बघू कसा काय टाइम टेबल होतो. लेट तर होणार आहे, फिक्स आहे. जिमून आल्यावरती बघू पुढचा काय कार्यक्रम आहे. खतरनाक लेट झालेलं आहे, पटकन जाऊ. पोरं सगळे पोचलेले. हांजी निघालोय. जिम वगैरे झाली, मगाशी लय जाम झालो होतो, लय थकलो होतो, काय बोलावं सुचत नव्हतं, कारण फुल एनर्जी लो होती. म्हटलं तुम्हाला अपडेट तर द्यावं लागेल. तर निघालो आहे मस्तपैकी फ्रेशमध्ये, एकदम टाकाटक आवरून. टाकाटक नाही आहे, कारण थोडं टायमाची ना लय गडबड होती, टाईम परमिट नाही करत आपल्याला. आता ऑलरेडी 1/2 तास लेट झालो आहे. जातो आता मी. काय रे, कुठं आहे पोरं? झालं सगळं? अरे बापरे, उपाशीचं तोंड इकडे जवळ दाखव, तोंड दाखव. किती दिवसापासून उपाशी आहे तू? 4 दिवस नाही जेवला. सॉरी, लेट झालो मी थोडासा. कॅलरीज जाळत होतो, खायचं आहे ना. तर हे बघा मित्रांनो, आम्ही इथं आलेलो आहे. कुठं भाऊ नाव सांग? बार्बिक्युलेशन आलेलो आहे. सॉरी 0.5 केले. हो, बार्बिक्युलेशन मी बोलतो, मला विचार कुठं आलो अशोक भाऊ सांगा. आता आपण सध्या आलेलो आहे बार्बिक्युलेशन सिटी सेंटर मॉल 2nd फ्लोअर. आणि आता बोलण्यात वेळ नाही घालायचा, स्टार्टरचे ट्राय करायचे. बघा स्टार्टरला सर्व ट्राय करू. हे बघा मित्रांनो, इकडे आहे साई आहे, इकडे अक्षय भाऊ आहे, जीवलग मित्र आले. आणि पाणीपुरी बोलण्यात वेळ नको. हे काही इथं आहे ना, संपली नाही ती पाणीपुरी. नमस्कार मित्रांनो, आज आपण बार्बिक्युलेशनला आलो आहे. आमची शुभम भाऊ बाहेर झाले, जाऊ दे. अक्षय इकडे दाखव. नमस्कार मित्रांनो, बार्बिक्युलेशनला आलेलो आहे. या ठिकाणी आपल्याला नो पर्सनल व्हेज पोटॅटो आलेला आहे. शुभम भाऊ आले बा माझे. शुभम भाऊ आईकडे खाण्याकडे कमी लक्ष आहे आणि स्नॅपकडे लक्ष जास्त आहे आमच्या पोरांचं. हे द फोन रूम फॅमिली. भाऊंना आला आहे एक इम्पॉर्टंट कॉल. आमचा अक्षय भाऊ
येतच आहे नवीन नवीन आयटम. आकाश भाऊ काय म्हणता, कसं वाटतंय? अक्षय भाऊ एक नंबर भारी ना. ते शुभम भाऊ सध्या डाएटवर आहे, त्याच्यामुळे भाऊंचं डाएट. भाऊ काय म्हणता डाएट? डॉक्टरने बार्बेक्यू नेशनला येऊन सुद्धा माणूस सरप्राईज होतो, आता करून गेला असेल बार्बेक्यू नेशनला आणि हे खावं लागतंय मला बार्बेक्यू नेशनला येऊन. दाखव इकडे प्लेट दाखव. चणे, फ्रूट्स, सॅलेड हे सगळं खावं लागतंय. बाकी पोरं खात आहे माझ्या वाटतं. आमचे भाऊ डाएटवर असल्यामुळे पूर्ण त्यांना फ्रुट्स वगैरे खायला लागत आहे. 4 महिन्यात स्लिम फिट व्हायचं. नक्कीच हे खाण्याचं फळ तुम्हाला दिसूनच येईल आपल्या भाऊचं काही दिवसांनंतर. थोडं आईस्क्रीम घेतो. हे भाऊ माझं डाएट आहे भाऊ, चिडवू नका, त्रास देऊ नका. आणि आखी प्लेट भरली तर स्वीटनी, त्याला म्हणता खुराक. अलाउड मला नाही आहे, पण ठीक आहे, हरकत नाही. असा जोरदार कार्यक्रम चालू. ह्या पोरांनी मेन कोर्स एकदम नाही सारखा खाल्लाय, स्टार्टर आणि मेन कोर्स आणि डेझर्टची प्लेट पाहिजे. एवढा खतरनाक डेझर्ट खातोय हा. एवढं जर मी खाल्लं ना, महिनाभराची मेहनत जाईल माझी डायरेक्ट. याचा तर विषयच येत नाही. याला खाण्याबद्दल बोलणं म्हणजे अवघड विषय. डिस्टर्ब नको खाताना, डिस्टर्ब लक्ष दे, ताटात लक्ष दे, बिलकुल डिस्टर्ब नाही व्हायचं. हां, 1 सेकंड थांबायचं नाही. इथं डाळ प्रोटीन आहे असं म्हणून खाऊ राहिलो. बाकी फळं वगैरे आणि पनीर खाल्लं थोडंसं. माझं चांगलं आहे. हा भाऊ बी चांगला आहे, हा बी चांगला आहे. सगळे जगात भारी, सगळे जगात भारी. नाही एक घास पण नाही. त्याला म्हणतात सुख. डाएटवाल्यांवर अन्याय चालू आहे. कुठले परत ताट भरायला लय राडा घातलाय. ते वाट पाहत आहे कधी निघतील. अनलिमिटेड आहे शेवटी. काय घ्या ना थोडं स्वीट. तुला नरकात सुद्धा जागा नाही भेटणार तुला. गुलाबजाम आहे, स्ट्रॉबेरी. एवढं घेऊन आला हे प्लेट आणि मला म्हणतो घ्या ना. काय जबरदस्त लागतं भाऊ, एकच नंबर स्वीट. तुझा स्वीटवर तुटले काय विषय. हा बाय, दम दम लागला याला, दम. मांडी घालून स्वीट वडलंय, अक्षरशः दम लागला याला. शांत माणूस, शांततेतच खातो. हा नाही थांबत, त्याच्याकडे नका लक्ष. काय आणलं भाऊ ते दादा? काय याचं नाव? एक बनवा. तर लिहिलं राहतं ना नाव वस्तूंचे, लिहिलं राहतं ना का? रेडी बनवायला लावलंय. अच्छा कृष्णा पाणी कमी पे थोडं बरं. हे सर्वात भारी त्याला मानलं बॉस मी. अजून स्वीट खातोय. अर्धा पाऊन तास झालाय ना. मांडीवर ताट घेऊन बसलाय तू. बाप फोकस हियर. आराम के साथ खाओ, आराम के साथ नहीं. घाम सुटलाय बोरांना खाऊन खाऊन. खतरनाक. 2 चमचे नाही खाऊ राहिला. बापरे.
यांनी खरे पैसे वसूल केले डायरेक्ट डेझर्ट खाऊन. आई शपथ 2 चमच्यांनी तू खाल्ले अड्या, जोक नाही. तू पोट भरत 1 तास खायचं अजून. आईस्क्रीम हे पित आहे, खात नाही. काय ते पिठलं कस्टर्ड रे ते, माहित भाऊ आपल्याला. याला म्हणता मन लावून कॉन्सन्ट्रेट करून खाणार. तुला एक आयडिया देतो मी, माझी पर्सनल फेवरेट गोष्ट आहे. गुलाबजाम आहे ना, ती व्हॅनिला आईस्क्रीम आहे टाक. हां, व्हॅनिला आईस्क्रीम म्हणजे गुलाबजाम दिसतोय ना. मिक्स कर चांगलं. एक व्हॅनिला आईस्क्रीम बी घे ना थोडी. व्हॅनिला आईस्क्रीम आणि गुलाबजाम. त्याला चांगलाच फीडबॅक द्यावा लागेल, नाही तर त्याला मी ठेवणार नाही दुकानात. क्वालिटी असं करायचं माझ्या पुढे येऊन, म्हणजे फायदा होतो. आवडो ना आवडो मी म्हणाल तसं करायचं, म्हणजे फायदा होतो. पिठलामध्ये मस्त पैकी सफरचंद आहे, एकदम भारीतलं. खाऊन बघतो पिठल्यामध्ये पिठलामध्ये सफरचंद आहे आणि खाऊन बघतो कसं आहे. भाकर आणू येतात चांगलं. एकदम बेस्ट, एकदम भारी आहे. आवडलं मला. चालेल वर्क इन प्रोग्रेस. हा ना थांबत बॉस. तर गुलाबजामची 8वी प्लेट आहे. आपलं 8वी वाटी. हा वाटी आहे. गुलाबजाम म्हणले कडक. वा वा 15ची 8वी. आणि अजून आता आमचं जेवण झालेलं आहे. नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी माणसाच्या मराठी युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, हे आपलं जेवण झालंय. चला काम थांबायलाच नाही पाहिजे. हे सगळे ना मेन कोर्स न खाता नुसते स्वीटवर भेटले. हे तो काय झालं स्वीट बाकी ना. हा, याला म्हणतात क्वालिटी. डाऊन टू अर्थ माणूस आहे. डाऊन टू अर्थ मित्रांनो, जेवण म्हणजे डाऊन टू अर्थ माणूस आहे, जमिनीवरचा. कच्ची पपई ठीक. कच्ची पपई पण लय कडक होती. कच्ची म्हणून कडकच आहे. तर बेस्ट क्वालिटी होती. आता मी पुढं काय बोलू नाही शकत. बोला. मेमरी फुल झाली, आता बंद करा. बंद करा. नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू. आता आम्ही निघतोय, कसून खाल्लेलं आहे. काही वाकडं तिकडं झालं असेल ॲडजस्ट करा. बड्डे चालू आहे तिकडे. आम्हाला त्या बड्डेला जायचं आहे केक खायला. बाय बाय. रामकृष्ण हरी. ब्लॉग बंद करतो मी. भेटू नंतर. चाललो आमच्या घरी. काय भाऊ? बडीशॉप सुद्धा नाही खाता येते मला. बराबर. पेमेंट केव्हा कार्ड के ऑनलाईन डिस्काउंट मारतील. भावात गंमत करू. थँक्यू सो मच. थँक्यू. मजा आली. अशा प्रकारात पार्टी आजची एंड झालेली आहे. आता ब्लॉग संपवतो. काही चुकलं वगैरे असेल त्याला म्हणता विषय. हे आपल्या दुकानातले नाही आहे. मजा करत. चलो जगात गाडी.